सगळी दुकानं असतील बंद केलेली आहेत. फक्त हॉस्पिटल्स आणि मेडिकल सुद्धा काही मेडिकल पण या ठिकाणी भीतीपोटी बंद झाल्याचं पाहायला मिळतं. हे हॉस्पिटल आहे ते सुरू ठेवण्यात आलेलं आहे, मात्र बाकीचे जे दुकान आहेत ते बंद केलेले आहेत. हे इकडं हे बांबूंचं दुकान आहे ते सुद्धा बंद करणं सुरू आहे. बंद करण्याची लगबग घाई जी गडबड जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. इकडे हे बांबूच्या दुकानात आपण तिथले जे बांबूचे व्यापारी आहेत, काका बंद करायला लागले. हे सगळं करायला म्हणून आम्ही करायलो. आता काय कारण वाटतं काय आम्हाला कळालंच नाही. सगळं बंद करा म्हणाले, बंद करायला आम्ही आवरावरी चालू झाली तुमची? हो झालं, बंद केलं ना आता. हे असं दुकान बंद केलं असं सांगतायत. काय भूमिका, तुम्ही तुमचं दुकान बंद केलंय? हा, मी माझं दुकान बंद केलंय, मनानं बंद केलंय. आणि जे चालू आहे का ते चुकीचं चालू आहे. काय काल जे वरी जाऊन टाकीवर वगैरे चढणं वगैरे जे आहे का ते असं झालं की न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. कारण कोर्ट काम करायला, SIT काम करायली, CBI काम करायली, मग त्यांच्यावर एवढं मुख्यमंत्र्यांना पण एवढं व्यवस्थितशीर प्रकरण हाताळत मग विश्वास नाही का? असं झुंडशाहीच्या जोरावर हे असं चालणार नाही. एखाद्याला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पर्यटक हे गप्प बसणार नाहीत. तुम्ही दुकान बाजारपेठ बंद केली. पुढे बघूयात आणखीन आपण. हे समोर एक आणखीन मोठ्या प्रमाणात इकडे दुकानं आहेत, ती सुद्धा दुकानं जी आहेत ते बंद केलेली आहेत. अगदी तातडीनं फटाफट लोकांनी आपल्या आपल्या दुकानांची शटर बंद करून व्यवहार बंद केलेले आहेत. बाजारपेठ बंद केलेली आहे आणि अशा पद्धतीनं परळी शहरामध्ये हा बंद पाळण्यात येतोय. इथे सुद्धा आणखीन काही 2 व्यापारी आहेत. व्यापारीच आहेत का तुम्ही? बंद बर, पण हे तुमचं दुकान नाही, पण बंद झालं शहर सगळं? हो, परळी पण. तर मकोका कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे. एकीकडे आपण पाहतो की परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिली आहे, तर मकोका कोर्टामध्ये आता सध्या सुनावणी सुरू आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मकोका कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्याच कोर्टामध्ये आता ही सुनावणी सुरू झाली आहे. वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. SITनं आता त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. सेशन कोर्टामधल्या मकोका कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे. तर सेशन कोर्टामध्ये सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर ही सुनावणी आता सुरू झाली आहे. तर CIDचे SP सचिन पाटील हे देखील कोर्टामध्ये हजर आहेत. सेशन कोर्टामध्ये सुनावणीला आता सुरुवात झाली असून वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आता मकोका अंतर्गत हत्येच्या कटाची तपास करायचा आहे, यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे.